बैलपोळा. अस्सलामुअलैकुम. आज आपण बैलपोळा या सणाविषयी माहिती घेणार आहोत. श्रावण महिन्याची सुरुवातच सणाची उधळण करणारी असते. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा किंवा बैलपोळा. तर पिठोरी अमावस्येला त्यावेळी काय होतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला जातो. आता बैल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, तर पोळा म्हणजे काय, तर सर्जा राजाचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. कर्नाटक, महाराष्ट्रात त्याला बैलपोळा असे म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये बेंदूर किंवा बेडर असे म्हणतात. कर्नाटकाच्या काही भागात कार्हू नावी म्हणतात. बघा, सण एकच आहे बैलपोळा, परंतु त्याची नावे प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहेत. आता या दिवशी काय केलं जातं, तर या दिवशी बैलांना शेतकरी पहाटे आंघोळ घालतात. जे बैल असतात ना, जो किसान होते हैं, वो अपने बैलों को सुबह सुबह उनको नहलाते हैं. त्यांना खूप सजवतात. घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे पदार्थ बनवले जातात. अब उस दिन घर में वो सन है, फेस्टिवल है ना, बैलपोड़ा है, तो उस वक्त शेतकरी जो किसान होते हैं अपने घर के बैलों को नहलाते हैं, अच्छे से उनको सजाते हैं. घरामध्ये पुरणपोळी, इन्हें पुरणपोळी बनाई जाती है. करंजी म्हणजेच पुरी बनवली जाते, शंकरपाळे बनवल्या जातात. तर असे विविध पदार्थ बनवले जातात. तसेच बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी करून घेत नाहीत. तो इस दिन आराम करने के लिए बैलों को छुट्टी दी जाती है. बस उनको अच्छे से अच्छा तैयार किया जाता है, उनको खिलाया जाता है, पिलाया जाता है, और उस दिन उनसे कोई भी मेहनत का काम बैलों से नहीं कराया जाता है. शेतकरी काम काय सांगितलं, कोणतेही काम शेतकरी करून घेत नाहीत. बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते. सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते. बैलांबरोबर मतलब बैलों के साथ ही साथ में जो और पशु जर शेतकऱ्यांच्या घरी असतील, उनके घर में अगर और कोई एनिमल्स होंगे, प्राणी होंगे, तो उनको क्या किया जाता है, अच्छे से सजाया जाता है. उनसे भी कोई काम नहीं लिया जाता. आणि सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना गोड पुरणपोळी यानी की मिठी मिठी पुरणपोळी खिलाई जाती है. तर यालाच कुठला सण म्हणतात, आपण काय सांगितलं, ज्या दिवशी बैलांचा सजवले जाते, त्यांना गोडधोड खायला दिले जाते, त्या सणाला बैलपोळा असे म्हणतात. तर बैलपोळा ही कवितासुद्धा आपल्या 5वीच्या पाठ्यपुस्तकात आहे. तुम्ही ती एकदा नक्कीच वाचा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या रीतीने बैलपोळा या सणाविषयी माहिती मिळेल. काही जण धान्यांची खिचडी ही पुरणपोळी बरोबर जनावरांना देतात. या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात दिसतात. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलाची पूजा करतात. आता बघा, काही जण धान्याची खिचडी, कुछ लोग क्या करते हैं, अनाज की खिचड़ी भी बनाते हैं पुरणपोळी के साथ, व ते जनावरांना खायला देतात. याशिवाय सर्व जनावरे जे असतात ना, ते खूप खुश असतात. अब क्वेश्चन है की जिनके घर में बैल नहीं होंगे तो वो क्या करेंगे, तर मग ती लोक काय करतात, मातीच्या म्हणजे मिट्टीची बैल बनवतात आणि त्यांची पूजा करतात. फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करत आहेत. बैलांविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट, लेख ही प्रसिद्ध आहेत कि बहुत सालों से ये परंपरा चली भी आ रही है, और ये हम देखते भी आए हैं की शेतामध्ये सर्व कष्टाची कामे जे बैल करत असतात. तर यांच्याविषयी आपल्याला अनेक कथामधून, स्टोरीमधून, पोएममधून, मूवीज, काही लेख, आर्टिकल्समध्ये आपल्याला बैलांविषयी अधिक माहितीही मिळते, त्यांच्या कष्टांच्या कामाची माहिती मिळते. तर अशा प्रकारे बैलपोळाच्या दिवशी बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते, त्यांना गोडधोड खायला दिले जाते. त्यांच्याकडून कोणत्याही कष्टाची कामे करून घेतली जात नाही. अर्थातच या बैलपोळा अर्थात बेंदूर, आपण बघितलं आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा बैलपोळा हा सण साजरा केला जातो, फक्त त्यांची नावे वेगळी आहेत. तर बैलपोळा म्हणजेच बेंदूर सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाटते. जो आपण म्हणतो ना, आपल्याला काय करायला हवे, फक्त माणसांशीच नाही तर जे मुके
जनावरे आहेत, पक्षी आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्रेम करायला हवे। तर या सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होते, प्यार उनके लिए बढ़ता है, आपुलकी अपनापन जो होता है उसको बढ़ने में मदत होती है। कारण बघा, प्राणी एक असे आहेत जे आपल्याला कधी धोका देत नाही, कधी आपल्याशी काही लपवत नाही। तर प्राण्यांशी जास्तीत जास्त करून आपल्याला प्रेम केले पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे। बघा, ती आपण चिरंतन ठेवूया। म्हणजे मुक्या प्राण्यांविषयी आपले जे प्रेम आहे, जो आपुलकी, जो अपनापन है, वो हमें हमेशा चिरंतन ठेवूया। म्हणजे नेहमी सर्वकाळ वो हमेशा हमें बनाए रखना है, बरकरार रखना है। शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे। शेती जर केली नाही किंवा शेतीबरोबर अजून कुठला व्यवसाय तुम्ही करू शकतात अजून चांगल्या इन्कम येण्यासाठी, स्वतःच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी, तर पशुपालन हे अत्यंत महत्त्वाचा उपायसुद्धा आहे की जर तुम्ही शेती करत आहात तर तुम्ही पशुपालनसुद्धा केलं तर घरामध्ये काय होतं, इन्कमही वाढते, घरामध्ये घर हसत खेळतही राहतं, घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण असतं। जर प्राणी घरामध्ये असली तर आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया। आता आपण काय करूया की त्यांचे महत्त्व नेहमी आपल्याला हे करायला हवे की प्राण्यांचे इम्पॉर्टन्स आपण लक्षात घ्यायला हवेत आणि त्यांना कोणतीही इजा पोचवायची नाही। इजा पहुँचाई नहीं म्हणजे काय, तो उनको कोई भी नुकसान हमें नहीं पहुँचाना है। हम हमारी तकलीफ़ अपनी ज़बान से बयां कर सकते हैं, लेकिन जो पक्षी, जो एनिमल्स हैं, ते आप उनको तो बोल ही नहीं सकते, वो हमारे से किस तरह अपनी तकलीफ़ ज़ाहिर करेंगे। तो ये हमारा फ़र्ज़ बनता है कि हम उन्हें जितना हो सके उन्हें हम नुकसान ना पहुँचाएं, उन्हें कोई भी तकलीफ़ ना दें। तर आपण त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देऊया आणि जितके आपल्या शरीर तितके आपण त्यांचा जर आपल्या घरी पक्षी आहेत तर त्यांची आपण काळजी घ्यायला हवे, त्यांच्यावरती वेळोवेळी औषधोपचार करायला हवा, त्यांना चांगले खायला द्यायला हवे आणि आपण काय करूया त्यांना चांगला चारा पाणीही देऊया आणि अशा प्रकारे आपण मुक्या प्राण्यांची काय घेऊया, दुआ घेऊया, त्यांची काळजी घेऊया। तर या जो बैलपोळा सण आहे तर बैलपोळा या सणामध्ये बैलांना काय केले जाते, सजवले जाते, पुरणपोळी आणि गोडधोड त्यांना जेवण दिले जाते, इतर प्राण्यांनाही सजवले जाते, त्यांच्याकडूनही कोणती कष्टाची कामे करून घेतली जात नाही। तर अशा प्रकारे आपण देखील प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी कायम ठेवायला हवी। जितके होईल आपण प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। यानी हमने जो भी उपाय उनकी सुरक्षितता के लिए सोचे हैं उस पर हमें कायम भी रहना है, उसे अमल में लाना है।